शरण बुद्धास एवढा सगळ्यांनी वंदन केलं पाहिजे. बुद्धं नमामि. जसे काही मळे बसले असे वाकतच नाही. त्याला काय भीतीला भांडून ठेवलं काही नुसतं भांडं मेल्या नसतं कोणीकडे हलवलं म्हणून. असे काही मळे आपण काय नसन मट्यामध्ये बसलेलं नाही म्हणून बुद्धं नमामि धम्मं नमामि. काय काय म्हणत असेल दहाला वाका माय ज्यानं वाकली नाही मान त्याची अशी मान वाकवा. किती माणसं चांगली आहेत भंतेजी. असे धम्म आम्हाला शिकावं लागतं. आमच्या भंतेजीचं प्रवचन असलं ऐकायला किती लोक माहित आहे. जाऊ द्या ना भंतेजीचं काय ऐकायचं. भंतेजीचं ऐकत नाही वक्त्यांचे भाषण ऐकत नाही. ऐकतात कोणाचं गाणं. लोक वाचल्याने ते होतात वाचल्या लोक येतात. गाण्यामध्ये एवढी ताकद आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते वक्त्याचे 10 भाषण आणि गायकाचं 1 गाणं. पण गायक तसा पाहिजे मिळून आले आहे तोंड बघत जरा असं इकडून लाल गाडी तिकडून बघा. एक माणूस पिलेला आहे का तुम्हाला. पिल्यावानी कोण दिसायला सगळे हल्ल्यावानी हात म्हणून कसं झालं केलं पाहिजे का. दादा तुमचं मूळ सारखं सांगा. तुमचं मूळ सारखंच आहे म्हणलं. तुमचे पुढचे गेले मी पाठीमागे तुम्हाला सांगतो कोणाची केस जातात माहिती का. ज्याची बायको अगोदर असेल ज्याच्या डोसक्याचे केस गेले समजा ज्याची बायको अगोदर असेल त्याचे लुतू 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 ज्याचे केस असे चांगले असतील समजायचं याची बायको शाव आहे. वा आता आपापले केस बघा. हो आणि बायको कोणती चांगली बघा. ज्या बाईच्या आमच्या जवळचं बाजूचं पोट लांब असतं ती बायकोचा बाई चांगली असते आणि तुझं असतं ती बाई भांडकुली असते. सकाळ जर बघा म्हणून शरण धम्मा शरण संन्यासी धमाला संघाला वंदन काय केलं पाहिजे तर देवानी देवाचा खुळा आहे. आणि 1000 वर्षापूर्वी सांगितलं देव नाही आणि दैव सुद्धा दैव देव दैव देव पहिले ते माझ्या दैवानं झालं. अजिबात दैव नाही देव अजिबात नाही. समजा एखाद्याला आता देव भेटला नारवाडे साहेब समजा जर देव भेटला किती जोड्यानं मार खायला हे देव हे म्हणलं तर मी देवाला त्याला देव आहे जमीन आहे आणि आम्हाला घर कुठं नाही जात. इतका भेदभाव का देव नाही. आपण भगवान बुद्धांनी तेव्हाच सांगितलं नाही का काय दैवानी देवाचं आशा आहे सुखात आहे.
आणि हा दिवा तेवत ठेवण्यासाठी आपल्या या पवित्र भूमीमध्ये धम्म परिषद आयोजन केलं आहे. कारण आम्हाला धम्म कळला पाहिजे. कारण हा देश बुद्धाचा चौथे रंग आहे. हा देश बुद्धाचा चौथे रंग आहे. आणि या देशाच्या शेजारी जपान श्रीलंका आहे. तिथेही लोक राहतात धम्म आचरण करणारे. परंतु आमच्या भारतामधल्या बुद्धा हजारो शंका आहेत. हजारो आहे का नाही. कोणाला थोडीच म्हणतात छाती आठवते बुद्धाचा म्हणते का नाही म्हणत. कारण बुद्धाचा धम्मा कसा आहे 3, 5, 8, 10 आणि 22 त्रिसण पंचशील नाही का. अष्टांगिक मार्ग 10 पारमिता आणि 22 प्रतिज्ञा. मला इतका की कोणीही सांगा भंतेची सोडू नाही फक्त भंतेची सोड कोणीही सांगा 22 प्रतिज्ञा किती लोकांना पाठवतात. त्या महिला असतील होत्या ते सांगतो. त्या माईच्या तर पायात पडवायला तुला पुढच्या वर्षी माईचा नंबर घ्या पाहाला आली असं माहिती 2 जीवावर घरीच आपलं झोपायचं. सांगा आम्हाला 22 प्रतिज्ञा येईनात. आम्हाला पंचशीला आठवणार. आम्हाला काहीच नाही. जयंत्या व्हायला बघा. जयंतीला डीजे लावायले एका लाखाची डीजे नाही का. एका लाखाची डीजे. आणि काय झालं माहित आहे पुढे डीजेच्या पुढे आमचे पोर आणि पाठीमागे बाहेर नाचायचे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले तुम्हाला. दूषित पाणी हे साचल्याने होत असते. दूषित पाणी हे साचल्याने होत असते. आणि तलवारीला धार ही घातल्याने होत असते. सूर्यप्रकाशा इतका सत्य आहे म्हणून राजा परिवर्तन हे नाचल्याने नाही तर पुस्तक वाचल्याने होत असते. पुस्तक वाचल्याने होत असते. म्हणून या धम्म परिषद मध्ये मला अतिशय स्वाभिमान वाटतो. आमचे नरवाले साहेब असतील पुढे गेले सरपंच इंगोले साहेब खरोखर अतिशय कष्टाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या जगामध्ये पहिली धम्म परिषद ही चिंचाची नालंदा बौद्ध धम्म आणि हा मेसेज मी बाळासाहेब आंबेडकरांना पाठवला. सुजात दादाला पाठवला. मी रेखाताई ठाकूरला त्यांनी अभिनंदन केलं. आणि मी गेली अशी पुन्हा सांगितलं नरवाडे साहेबांना एखाद्या दिवशी तरी एखाद्या धम्म परिषद मध्ये आपण बाळासाहेब आंबेडकरांना या चिंचाच्या धम्म परिषद आणणार म्हणजे आणणार. त्यांचा एवढा मोठा वाढदिवस नाही तर काही लोक आता आमचे राजू कांबळे सांगितलं बुद्धाच्या मूर्त्या मागायला काय. आमचा बुद्धाला बुद्ध नाही. आम्हाला बुद्धाच्या मूर्त्या द्या. आम्हाला वट्टा नाही वट्टा बांधून द्या. आम्हाला भांडे नाही आम्हाला भांडे द्या. आम्हाला जागा नाही आम्हाला जागा द्या. काय इतके लोक हलकट झाले हो. अहो मला सांगा घरामध्ये संडास 2-2 लाखाची हाती नाही म्हणते. आणि बुद्ध म्हणता तुम्ही बुद्धाचे म्हणता. लाजा वाटल्या पाहिजे आम्हाला. इतके लोक दादा हलकट झाले. मला तर वाटते असे काही लोक म्हणतील साहेब आमदार साहेब 2-3 वर्ष झालं मग लग्न झालं त्या बायकोला लेकरू होईना ते तुम्ही करून द्या. किती हलकट लोक. आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आणि हा ज्या स्वाभिमान दिवस आहे म्हणजे या धम्म परिषद मधून आपण संकल्प केला पाहिजे. जी काय पुण्य आहे ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. माझ्या कमाईचा विसावा वाटाने समाज करायला दान दिला पाहिजे. दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे. हो बनतेजी दान दिला पाहिजे की नाही. तुम्ही मला पैसे द्या तुम्ही लोकांना मागत जा. तुम्हाला सांगतो तुमचं लय कल्याण होईल मंगल होईल. जीव थोडं घालवायला लागते. खरोखर नरवाडे साहेब बघा बाळासाहेबांच्या पूर्वी मला सांगा आज बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे. कितवा वाढदिवस आहे. कितवा
कितवा माय बाई कितवा आहे बाबा. अहो या बाळासाहेब आंबेडकरांना बाबासाहेबांना खांद्या ठेवलं आणि ते बाळासाहेब आज जिवंत आहेत. त्यांचा 71वा वाढदिवस आहे बरोबर. आणि आमचे काही काही चाटू काही लोक म्हणतात काय याचं मोठं त्याला मोठं याचा विजय असो त्याचा विजय असो म्हणून नेहमी सांगत असतो तुम सूरज हो लेकिन तुम्हारा उजाला बादशाह नहीं लगता. तुम भीम के नीले हो लेकिन तुम्हारे हाथ में वो नीला झंडा अच्छा नहीं लगता. अरे कांग्रेस सेना बीजेपी राष्ट्रवादी की दलाल आली कहने वाले अब तुम्हारे मुंह से जय भीम नाम अच्छा नहीं लगता. जय भीम नाम अच्छा नहीं लगता. इथे सगळे स्वाभिमानी दिवस आहेत म्हणून एका आपण बाळासाहेबांना सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. देशात वाढदिवसाला सगळ्यांनी टाळ्या वाजून म्हणायचं वंचिताचा शोषिताचा करेन उत्कर्ष. वंचिताचा शोषिताचा करेन उत्कर्ष. अजूनही स्वाभिमानी करेन संघर्ष. या बाळासाहेबांना सगळ्यांनी टाळून एकटाच नारा असा आहे माझ्या हातात सत्ता द्या. मोदी अमित शहा मोहन भागवतला जेलमध्ये टाकतो म्हणतात स्वाभिमानी आंबे रक्त बाबासाहेबांचं म्हणून सगळ्यांनी हात पाय करून बाळासाहेबांना म्हणायचं या बाळासाहेबांना म्हणजे काय हातात चिराई द्यायची अशी तर हात माणसानं टाळ्या वाजल्या पाहिजे. कारण पहिल्या काळात लोक टाळ्या वाजवायची महादेवाच आरती व्हायची द्रौपद मायची आरती व्हायची कोची मायची आरती व्हायची बाय म्हणायचं जय माय आरती टाळ्या वाजवायची ना का तेव्हा मंदिरामध्ये. म्हणून पहिल्या काळच्या लोकांना आटी हाकी यायचे. आता कहाणी गेलं हो मेला आटी हाकली. तुम्हाला टाळ्या नाही वाजल्या तर उद्या काय येते तुमचं तुम्ही ठरवा. म्हणून बाळासाहेबांना सगळ्यांनी प्रेमिताताई कांबळे काही गाणं आवडायला नाही तुम्हाला आवडायला मी कसं काय समजू इतकं बोंबलं एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून वंचिताचा शोषिताचा सगळ्यांनी बघा हा आता युट्यूबला कार्यक्रम जात आहे. सगळ्यांनी दिसले पाहिजे हसरे सगळ्यांनी टाळ्यावाजून बाळासाहेब म्हणले पाहिजे काय तुमच्यामध्ये होत धर्मपरिषद झाली म्हणून बाळासाहेबांना सगळ्यांनी म्हणायचं तोंडाला म्हणायचं लोणके साहेब फक्त तोंडाने आवाज काढा कोणता या बाळासाहेबांना तुमची काय भांडण काय बाळासाहेब हा नुसते असं पाहिल्या बाळासाहेबांना बाळासाहेबांना माझं बोलणं असे का यशवंतरावाचा लेखन राईचा बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला हातात ठेवलं खांद्यावर ठेवलं आणि बाळासाहेबांचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलं. नाव काय ठेवलं प्रकाश. बाबासाहेब म्हणतात मी गेल्याच्या नंतर माझ्या वंचित शोषित समाजाला प्रकाश देण्याचं काम हा माझा नातू करेल. पण त्याचं नाव ठेवलं काय प्रकाश. म्हणून आरोग्य बाबासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. काय आवाज काढायला जेवण नसल्यावानी हृदय म्हणा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा क्या बात आहे. हा आपला असा आवाज पाहिजे. आपला बाप फक्त बाबासाहेब होऊ शकतो आणि ज्याचा बाप बाबासाहेब आहे ते स्वाभिमान लोक या ठिकाणी आले आहेत आणि म्हणून या ठिकाणी यशवंतरावाचा लेखन राईचा
सगळ्यांनी येतात, सगळे टाळ्या वाजून म्हणायचं बाळासाहेबाला, बाळासाहेबाला. सती साहेब तुमच्यावर लक्ष आहे मग बाळासाहेबांना. सगळ्यांनी टाळ्या वाजून बाळासाहेबाला नाव दिले या ठिकाणी खरोखर हे फेसबुकला, व्हॉट्सअपला, युट्यूबला ज्यावेळेस गाणं गेलं झाला, अनेक लोकांनी फोन केले मुंबई पासून. या महाराष्ट्रातली पहिली बौद्ध धर्म परिषद आहे. येथे एकाही मनुवाद्याला साहेबांनी स्टेजवर घेतलं नाही, एकाही मनुवाद्याने कुणाचे पैसे सुद्धा घेतले नाही. जर आमच्या नरवाडे साहेबांनी, इंगोले साहेबांनी ठरवलं असतं एखादे आमच्या खासदारकडे गेले असते, साहेब तुम्ही कल्याण हो, तुमचं मंगल हो, अजून तुम्हाला 4-5 पॉलिशा भेटू. जैसे ताई तशा खाऊन पिऊन चांगले आहेत, भेट दिली त्याच्यासाठी 2 टाळ्या वाजवा. असे बघा मला जे माणसं पाहिजे, नाही तर काय काय लई कंजूस हो, कंजूस माणसात काय चांगलं होत नाही. आणि म्हणून बाळासाहेबांना आपला शुभेच्छा द्यायच्या. कशा बाळासाहेबांचे स्वप्न अपूर्ण, साहेबांना मुकाद्याला बसायचं नाही, टाळ्या वाजवायच्या, जे कोणी वाजवायच्या कांचाही वाजवा, निश्चितने वाजली पाहिजे. म्हणून बाळासाहेबांना, बाळासाहेबांना लाभो दीर्घ आयुष्य. कमी गायक कलावंत आहेत, त्यांना वेळ भेटा थोडक्यात थोडं जातोय, कारण बाळासाहेबांचा वाढदिवस आहे. आणि म्हणून आजोबावाली लढतोय लढा, नाम घेया, नाम घेया एकदा खरा. मसूर्याचा प्रकाश हा, मसूर्याचा प्रकाश हा बोलत निष्कर्ष, मसूर्याचा प्रकाश हा बोलत निष्कर्ष. बाळासाहेबांना, बाळासाहेबांना लाभो दीर्घ. विशाखाताई नांदेडकर नाही बायको, तुम्हाला सांगतो. पण कोण हमेशा एकच आहे माणसाला आयुष्याचं पुढे जायचं असेल म्हणतात की नाही, कोणाचा तरी पाठीमागे हात पाहिजे आहे की नाही. आता मोदीचे हात पाठीमाग कोणाचा हात होता पत्ताच लग्न झाला. आणि म्हणून विशाखाताई गाणं हे गाई, विशाखाताई गाणं हे गाई वाटे मनी हर्ष. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचं. हॅपी बर्थडे टू यू म्हणजे नाही आपण बाळासाहेबांना, बाळासाहेबांना
लोणकर साहेब सगळ्यांनी टाळ्या वाजून बाळासाहेबांना शुभेच्छा द्यायच्या. खरोखर तुमच्या गावचा कार्यक्रम मला अतिशय समाधानकारक वाटतोय. कारण हा 10 मे हा धम्म परिषद तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली पहिली धम्म परिषद आहे. इथं कोणी मनुवाद्याचा भडव्याचा एकही पैसा नाही. या स्टेजवरती फक्त आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतात आणि ही स्वाभिमानी दिवसाच्या दिवशी आपण सगळे स्वाभिमानी आहोत. हे आपला बाबासाहेब आहे, आपला उद्धार घेता बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा आपला बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब आंबेडकर आहे. पुढे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून म्हणायचं, सगळ्यांनी म्हणायचं बाळासाहेबांना, सगळ्यांनी म्हणायचं बाळासाहेबांना, म्हणा बाळासाहेबांना लाभो दीर्घ आयुष्य. आणि या स्वाभिमान दिवसाच्या दिनाच्या निमित्ताने आपण बुद्धाला समाला संघाला सुद्धा वंदना म्हणून शरण बुद्धा शरण धम्मा शरण संघा एक दवा. काय हसता बापू सरपंच साहेब, कशा लोकांना मला केलं एक दवा. कोणाच्या नादी लागा तुम्हाला सांगतो, पिदाण्याच्या गोवात नादी लागायचं नाही. कोणाचं जास्त दारू पिली तुम्हाला सांगतो, एक आठवण पण सांगतो. एक असं पिदाणं होतं हॉटेला मध्ये गेलं आणि त्या हॉटेलवाला म्हणते की हॉटेलात काय गरम आहे ते मला खिचडी, याच्यापेक्षा ते मला आताच काले भज्जे, याच्यापेक्षा ते मला चहा, याच्यापेक्षा त्याला आपल्याला चहा म्हणायलो खिचडी म्हणायला पाहिजे. मालकाला आलं त्याची मला याच्यापेक्षा चुलीतले हिंग ते मला घेऊन ये. वेटरनं चुलीत हिंग दिले. त्याला काय केलं माहिती आहे का, हिंगाला खिशातली काढली पिढी आणि हिंगाला लावली. हे थोडी पिढा निघून येते म्हणून पिदाण्याच्या नादी लागू नका. आपण म्हणून त्याचा गताला वंदन केलं पाहिजे. कसं तुझा करा दीप धुपाने निसर्गाच्या पुष्पाने पाकिस्तानच्या लोकांना विचारा, युद्ध पाहिजे का बुद्ध पाहिजे? सगळे लोक म्हणतात काय पाहिजे, काय पाहिजे. लक्ष्मीबाई गौतम खिल्लारे दादा धावडा यांच्याकडून 200 रुपये भेट पाठवली आणि त्यांचं सुद्धा मत काय आहे, अहो जागा विश्वाला या जागा विश्वाला बुद्ध हवा. कार्यक्रम सुंदर होणार आहे. सकाळच्या 7 वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. इथं झोपायचं नाही म्हणून सगळ्यांनी वंदन केलं पाहिजे. झोप येऊ नको म्हणून शरण बुद्धा बुद्धं नमामि. जे ज्या वंदन केल्याच्या कपाल 1 रुपया लावा. धम्मं नमामि.
अहो मुसलमान बघा अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर सकाळी 5:30 वाजता नमाज पडायला जातात. आम्ही एकदा म्हणून होत नाही म्हणून संघम नमा क्या